आणि एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, वसंत मोरे सामना कार्यालयात दाखल झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वसंत मोरे हे संजय राऊतांसोबत अर्धा तासापासून बैठक त्यांची सध्या सुरू आहे। वसंत मोरेंनी काल शरद पवारांची देखील भेट घेतली होती आणि आज ते आता सामना कार्यालयात दाखल झालेले आहेत। संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी ते दाखल झाले। दिनेश दुकंडे माझे सहकारी आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेले आहेत। दिनेशजी, मनसे पक्षातून बाहेर पडल्यानंतर पुण्याचे वसंत मोरे यांच्या सध्या काही राजकीय भेटीगाठी सुरू आहेत। काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि आज मुंबईत शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी वसंत मोरे हे दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर नगर जिल्ह्यातील शिवसेना युबीटीचे युवा नेते साजन पाचपुतेही आहेत। सध्या गेल्या अर्धा तासापासून वसंत मोरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा सुरू आहे। नेमकं काय या चर्चेतून निष्पन्न होतं, कारण राजकीय भेटीगाठी गेल्या 2 दिवसापासून सुरू आहेत। नेमकी वसंत मोरे यांची आगामी राजकीय वाटचाल काय असणार या बाबतीत उत्सुकता आहे। त्यांनी जाहीर केलं नाहीये, पण महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या ते संपर्कात आहेत। वसंत मोरे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसा पक्षासाठी उपयोग करता येऊ शकतो या दृष्टीनेही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या चर्चा आहे किंवा तसा एक कल पाहायला मिळतो आहे। पुण्यात वसंत मोरे हे मनसेच्या माध्यमातून एक नेतृत्व होतं, त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत। पुण्याची लोकसभा जागा ही काँग्रेसकडे आहे, तर बारामती ही सुप्रिया सुळे लढवणार आहेत। त्यामुळे जी वसंत मोरे यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे आणि तेच कारण ठरलेलं आहे मनसेतून बाहेर पडल्याचं। ती वादाची ठिणगी स्थानिक नेते आणि वसंत मोरे यांच्यात होती। आता या महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर काय निष्पन्न होतं, वसंत मोरे त्यांची पुढची राजकीय वाटचाल कधी स्पष्ट करतात या बाबतीत उत्सुकता आहे। पण गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून संजय राऊत यांच्याशी त्यांची बातचीत सुरू आहे मुखपत्र सामना या कार्यालयात। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कालच शरद पवार यांची देखील वसंत मोरेंनी भेट घेतली होती। त्यावेळेला ते असं देखील म्हणाले होते की आपण कशा पद्धतीने खासदार होऊ शकतो, काय रणनीती असू शकते, ही माहिती त्यांनी शरद पवारांना दिली होती आणि आज ते संजय राऊतांची भेट घेतात। त्यामुळे आता मवियाकडून त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे हे स्पष्ट होतंय त्यातून। बघा, वसंत मोरे यांची इच्छा आहे लोकसभा निवडणूक लढवण्याची, पण मी यापूर्वीच सांगितलं की पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे आणि बारामती ही जागा एनसीपीकडे आणि तिथे सुप्रिया सुळे या गेली 2 टर्म खासदार आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्याची मनसेतून आलेले वसंत मोरे यांची जरी इच्छा असेल तरी सध्या ते समीकरण कितपत जुळेल हे अजून अस्पष्ट आहे किंवा त्यात खात्रीने बोलता येऊ शकत नाही। पण महाविकास आघाडीला वसंत मोरे यांचा लोकसभा निवडणुकीसाठी उपयोग होऊ शकतो। एक पुढच्या काळातलं, पुढच्या राजकीय वाटचालीतलं एक आश्वासन किंवा एक शब्द ते महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेऊ शकतात। विशेषतः पुण्यातील किंवा बारामतीतील जे काही राजकीय समीकरण त्यांच्या अनुकूल एखादा वॉर्ड किंवा विधानसभा मतदारसंघ या अनुषंगाने ते एक राजकीय आश्वासन घेऊ शकतात। तर त्या दृष्टीनेच कदाचित सध्या जी चर्चा संजय राऊत यांच्याशी सुरू आहे, कारण महाविकास आघाडीतले 2 महत्त्वाचे नेते संजय राऊत, शरद पवार यांच्याशी त्यांची बातचीत होते आणि आगामी राजकीय वाटचालीचं आश्वासन घेतल्यानंतरच पुढचा योग्य तो निर्णय वसंत मोरे घेतील। त्यामुळे संजय राऊत यांच्याशी चर्चेतून काय निष्पन्न होतं, काल शरद पवार यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांना काय आश्वासन मिळालंय हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर वसंत मोरे हा आपला निर्णय जाहीर करतील। पण महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या ते संपर्कात आहेत आणि त्यांची बातचीत सुरू आहे हे मात्र नक्की। नक्कीच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।